आनंदपाठ, आनंदगीता वगैरे गुरुगीता आहे त्याच्यामध्ये. आणि ते पुस्तक देता वेळेस त्यांनी एक तर त्याच्यावर लिहूनही ठेवलं, त्या पुस्तकाची किंमत काय तर 1 माळ करायची आहे म्हणे. बघा, जे आपल्यासाठी चांगलं आहे की नाही. आणि ती माळ तर करायचीच आहे. आणि त्यांचं मला ते फार आवडलं की ते म्हटले आपला व्यापारच तो आहे म्हणे. तर मला वाटलं आता व्यापार काय म्हणून सांगते, तर त्यांनी सांगितलं की नामच घेणे आणि नामच देणे. बघा, आता ह्या युगात सुद्धा अशा विचाराचे व्यक्ती आहेत, म्हणून आपला आनंद संप्रदाय टिकून आहे आणि त्याचा प्रसारही होत आहे. आनंद देऊ द्या सर्वांना, आनंद देऊ द्या, आनंद देऊ द्या. तर आपले माझे गुरुबंधू संतोष भाऊ ज्ञानोबा शहाणे, तर यांनी एक एवढं छान उपक्रम सुरू केलेला आहे. त्यांनी एक गंगागिरी चॅनल सुरू केलेला आहे. तर त्यांच्या कार्याला पहिले तर हॅट्स ऑफ, खूप खूप धन्यवाद. कारण आपला आनंद संप्रदाय आहे, जो की मूळ आहे, सगळ्या धर्माचा मूळ आहे असा हा संप्रदाय आहे. तर हा संप्रदाय सर्वत्र माहिती व्हावा, कुठे कुठल्या ग्रंथामध्ये काय सुरू आहे, कुठे वाचन सुरू आहे, आपल्यासाठी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, याबद्दल सर्वजण सांगतात. पण ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझे दादा करत आहेत. तर त्यांचं कार्य म्हणजे एवढं छान की कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांचं. आणि बघा, आता किती जरी ज्ञानी असले आपण, तर वक्ता किती जरी छान असला तरी त्याच्यासाठी श्रोताही लागतोच, आहे की नाही. आणि बघा, आजकाल या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला कुठे जाऊन प्रत्येक कार्यक्रम अटेंड करणं शक्य नसतं. आणि मग तो कार्यक्रम मिस झाला की आपल्याला असं वाटतं काय गमावलं आणि काय नाही. तर मग त्याच्यासाठी किती छान अपॉर्च्युनिटी करून ठेवली माझ्या दादांनी. काय केलं की जिथे कुठे कार्यक्रम झाला असेल तो आपण छान व्हिडिओ असं सेव्ह करून घेऊन तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करतात. आणि बघा, हा किती छान उपयोग आहे आपल्या आता ह्या जे विज्ञानाचं युग म्हणतो आपण, त्या युगामध्ये त्यांनी ह्याचा एक छान उपयोग केलेला आहे. मला तर वाटते ज्यांनी मोबाईलचा शोध लावलेला आहे, मॉर्टिन कूपर त्यांनी, तर त्यांनाही कौतुक वाटत असेल की बघा, याचाही एवढाही छान हा उपयोग होऊ शकतो, आहे की नाही. बाकी तर नुसते काहीतरी बघते व्हिडिओ, रील्स येते, याच्यातच वेळ घालते. पण यांचं एक किती छान कार्य आहे की आनंद संप्रदायासाठी त्यांचं कार्य आहे. आणि प्रत्येकांच्या घरापर्यंत, घरातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत आता कुठे काय कार्यक्रम झालेला आहे तो पोहोचण्याचं कार्य करत आहेत. एवढं छान कार्य आहे की नाही. आणि त्यांनी त्या दिवशी बघा, आम्हाला बरड शेवाळ्याला भेट झाली होती. तर त्यांनी प्रत्येकाला ते एक छोटीसे पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे, जे की आपल्या याच्यात महत्त्वाचं असतंय. आनंदपाठ, आनंदगीता वगैरे गुरुगीता आहे त्याच्यामध्ये. आणि ते पुस्तक देता वेळेस त्यांनी एक तर त्याच्यावर लिहूनही ठेवलं, त्या पुस्तकाची किंमत काय तर 1 माळ करायची आहे म्हणे. बघा, जे आपल्यासाठी चांगलं आहे की नाही. आणि ती माळ तर करायचीच आहे. आणि त्यांचं मला ते फार आवडलं की ते म्हटले आपला व्यापारच तो आहे म्हणे. तर मला वाटलं आता व्यापार काय म्हणून सांगते, तर त्यांनी सांगितलं की नामच घेणे आणि नामच देणे. बघा, आता ह्या युगात सुद्धा अशा विचाराचे व्यक्ती आहेत, म्हणून आपला आनंद संप्रदाय टिकून आहे आणि त्याचा प्रसारही होत आहे. तर त्याच्यासाठी त्यांचं कौतुक तर व्हायलाच पाहिजे, आहे की नाही. तर असंच कार्य त्यांचं चालू राहो, याच्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर माझ्यासाठी हे चॅनल वगैरे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण माझ्या हॉस्पिटलच्या दरम्यान, जे की प्रत्येकालाच माहिती आहे, हॉस्पिटलमध्ये वेळच जात नसतो. आणि त्या 2-2.5 महिन्याच्या दरम्यान मी हे चॅनलवरचे सर्व व्हिडिओ वगैरे बघत राहिली. आणि माझं ते वेळ कसा गेला काही कळालं नाही. त्याच्यासाठी माझ्या संकटाच्या काळामध्ये मला ह्या चॅनलने खूप खूप मदत केलेली आहे. जे की मला असं मानसिक ताण येतो एक प्रकारचा, तो बिलकुल येऊ दिला नाही आहे. आपलं अध्यात्मच तसं आहे की जे आपल्याला टेन्शन येऊ देत नाही, की नाही. आणि आपल्या जगण्याचं रहस्य किंवा महत्त्व सांगते, ते मला या चॅनलच्या माध्यमातून कळालेलं आहे. तर माझ्या दादाला पुन्हा एकदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आनंद देवदत्त यांच्या कार्याला पुन्हा एकदा हॅट्स ऑफ, आनंद देवदत्त.